लेखकांसाठी स्थापन केलेली संघटना मानाची, तिचा आज 9वा वर्धापन दिन, तो उत्स्फूर्त एकांकिका स्पर्धेनं आम्ही साजरा करायचा प्रयत्न केला. या स्पर्धेसाठी 20 विषय दिलेले होते. केदार शिंदे, अभिराम भडकमकर, सतीश राजवाडे आणि अभिजित पानसे या नाट्य चित्रपट क्षेत्रातल्या मान्यवरांनी हे विषय विषय सूचक होते. आणि त्या विषयांची 2 चिठ्ठ्या आम्ही स्पर्धकांसमोर ठेवायचो. त्यातल्या 2 चिठ्ठ्या ते निवडायचे, त्यातला एक पसंतीचा विषय निवडायचे. 2 तासामध्ये हे सगळं सादरीकरण करायचं होतं आणि त्या 2 तासामध्ये लिखाणही करायचे, सादरीकरण करायचंय, अशी ही ॲसिड टेस्ट होती. रेग्युलर एकांकिका स्पर्धा वर्षभर महाराष्ट्रभर चालूच असतात, पण या तऱ्हेची स्पर्धा मधल्या काळामध्ये कुठे होत नव्हती आणि तिला या 9व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं एक पुन्हा नव्यानं ओळख देता यावी, हा मानाजीचा उद्देश होता. ही सर्व रोख पारितोषिकं मानाजीच्या सदस्यांनी प्रायोजित केली आहेत आणि सर्व सन्मानचिन्ह पितांबरी प्रोडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेडने प्रायोजित केली. ते सुरुवातीला सांगतो. एक किस्सा या निमित्तानं सांगतो आणि पुढे वळतो. आम्ही सर्व लेखक मंडळींनी एक असा विचार केला की महाराष्ट्रभरातून ही लेखक मंडळी येतील, त्यांना 20 विषय मांडल्यानंतर कदाचित एखाद्याला काही न सुचल्यामुळे तो स्पर्धा बाद ठरू नये, तर आम्ही सर्वांनी एक 2 विषय आमच्याकडे तयार ठेवले होते आयोजन कमिटीने. एखाद्या स्पर्धकाला, एखाद्या स्पर्धक संस्थेला जर खरंच काही अडचण आली, एखादा विषय त्यांच्या हातात आला आणि त्याच्यावर त्यांना काहीच सुचत नसेल, तर आम्ही आपल्या तयारीत होतो. आणि नाशिकच्या एका संस्थेला विषय आला, तुझे आहे तुझं पाशी. तर माझ्याकडे एक विषय लिहिलेला होता. नागपूरची माझी एक मैत्रीण आहे, तिला मी असं सुचवलं होतं की त्यानिमित्तानं तू एकांका लिहायला सुरुवात करशील, तर मला एक 20पैकी तुला जे आवडतात त्या 2 विषयावर काहीतरी लिहून दे. तर मी या संस्थेला म्हटलं की तुमची काही अडचण असेल तर हा विषय तयार आहे, मी तुम्हाला ते 2 तास सादरीकरणासाठी वेळ देता येईल. त्यांनी दिलेलं उत्तर इतकं आम्हाला सुखावणारं होतं. त्यातली ती पात्र असलेली एक स्त्री, म्हणजे ती आर्टिस्ट मला म्हणाली, नाही सर, आमच्या मॅडमने 20ही विषयांवर तयारी करून ते आलेले आहेत. आणि आम्हाला वाटतं की त्यामुळे मानाचीचा हा उद्देश सफल झाला की एवढे हात लिहिते व्हावेत, एवढं उत्स्फूर्तपणे लिहिलं जावं, हा उद्देश आमचा सफल झाला असं आम्हाला वाटतं. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून ज्यांनी जबाबदारी पार पाडली ते सन्माननीय गिरीश ओक, मी मंचावर बोलावतो, इलाताई भाटे, विश्वास सोहनी, हेमंत भालेकर यांना मंचावर यायची विनंती. विश्वास. शिल्पा नवलकर प्रकृती अस्वास्थ्यामुळे घरी गेलेल्या आहेत. मानाचीचे अध्यक्ष विवेक आपटे, आपल्याला विनंती, कृपया मंचावर यावं. संचालक राजेश देशपांडे, आपल्याला विनंती, कृपया मंचावर यावं. ज्येष्ठ संचालक पुरुषोत्तम बेर्डे, आपल्याला विनंती, कृपया. स्वागताला बोलावतो. ठीक आहे. मी परीक्षक गिरीश ओक यांचं स्वागत करण्याची विनंती करतो विवेक आपटे सरांना. विवेक सर. राजेश देशपांडे, आपण या पुढे. मानाचीच्या वतीनं हे स्वागत आहे. सगळ्या यांचे स्वागत. विवेक सरांना विनंती. विश्वास सोनी यांचं स्वागत करण्यासाठी मी पुरुषोत्तम बेर्डे यांना विनंती करतो. स्वागत करावे.
फेरी या दोन्ही स्पर्धांसाठी विश्वास सोनी, हेमंत भालेकर आणि शिल्पा नवलकर यांनी काम पाहिलं. हेमंत भालेकरांचं स्वागत करण्यासाठी राजेश देशपांडे यांना विनंती. सुरुवातीपासून या स्पर्धेसाठी विशेष सहाय्य लाभले ते नाट्यरत्न रजनीचे संयोजक म्हणून ज्यांची ओळख आहे ते, किंवा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या स्पर्धा ज्यांनी गेली कित्येक वर्ष हाताळल्या संयोजक म्हणून, ते प्रमोद लिबे यांचा विशेष सत्कार मी करू इच्छितो. मी पुरुषोत्तम बेड यांना पुन्हा एकदा विनंती करीन की प्रमोद लिबे यांना आपण सन्मानित करावं मानाचीच्या वतीने. प्रमोदजी, बर प्रमोदजी या आल्या. लेखकांच्या न्याय हक्कासाठी उभी राहिलेली आणि पुढे तिची वाटचाल करत असलेली मानाची, तिचं बळ वाढवणं म्हणजे लेखकांचं बळ वाढवणं आहे. अधिकाधिक लेखकांनी या निमित्तानं जे लेखक आज नव्यानं लिहू पाहतायत त्यांना सुद्धा हे आव्हान आहे की कृपया मानाची सभासद व्हा आणि ह्या लेखक संघटनेचं बळ वाढवण्यासाठी आम्हाला सहकार्य करा. आणि आता पारितोषिक वितरणाकडे वळूया. त्याआधी परीक्षकांच्या वतीनं या स्पर्धेबद्दल मनोगत व्यक्त करावं अशी विनंती मी गिरीश ओक सरांना करतो. नमस्कार. 2च मिनिटं घेणार आहे. मला माहिती आहे खूप उशीर झाला आहे. आयोजकांनी मला जो काही मुद्दा सांगितला तो स्वतः आयोजकांनीच क्लिअर केला. या स्पर्धेचा जो उद्देश त्यांच्या मनात होता तो त्यांनी सुरुवातीला सांगितला. परीक्षकांनी त्यांचं जे काय त्यांना म्हणायचं होतं ते माझ्याकडे सांगितलेलं आहे. ते मी नावानिशी नाही पण एकत्रितरित्या सांगतो. माझी स्वतःची अशी एक धारणा आहे की एकांकिका हा नाट्यप्रकार फारच रिस्की आणि कठीण असतो. कारण मुळात 40 मिनिटात सगळं करायचं असतं आणि एक मेडिकल किंवा वैद्यकीय भाषेत सिंगल डोस थेरपी ज्याला म्हणतो आपण, तसं 3च्या ऐवजी 1 डोस जो असतो कॉन्सन्ट्रेटेड, तसा तो प्रकार असतो. मुख्य फरक असा असतो की एकांकिका प्रकारामध्ये की याचा प्रेक्षक असहनशील असतो फार. म्हणजे जर अशी काहीतरी चूक झाली तर चुक येते, वाटेल तिथे टाळ्या येतात, ज्याचा अनुभव तुम्ही मगाशी घेतला असेल. तर तो इतका रिस्की प्रकार हाताळणं जरा कठीण असतं. त्यातूनच आपण सगळे त्या प्रयोगशाळेत तयार होऊन या रंगमंचावर येतो. तर तो प्रकार आणि त्यात पुन्हा उत्स्फूर्त नाट्यस्पर्धा हा त्यापेक्षा कठीण प्रकार आहे असं मला वाटतं. त्यामुळे हा कठीण प्रकार, उत्स्फूर्त नाट्यस्पर्धा हा प्रकार मानाची इथे आयोजित केला, याबद्दल त्यांचं खरं तर मनापासून मी अभिनंदन करतो पहिल्यांदा. आणि त्याला हा प्रतिसाद तुम्ही दिला त्याबद्दल तुमचं अभिनंदन करतो. परीक्षक जे काही माझ्याबरोबर होते त्यांनी काय काय मुद्दे जे सांगितले त्यातलं एक असं होतं की तो विषयात जो काही विषय मिळाला होता त्या विषयात ती एकांकिका बसवण्याचा खूप स्ट्रगल ज्याला म्हणतो आपण, त्यांनी स्ट्रगल शब्द वापरला आहे. तर तो मी स्ट्रगलच वापरतो. स्ट्रगल जाणवला खूप. म्हणजे आटापिटा ज्याला म्हणतो आपण तो, त्यात सहजता नव्हती असं एका परीक्षकांनी सांगितलं. काही वेळेला एकांकिका एवढी ताणली गेली नसती तरी चाललं असतं, जास्त इफेक्टिव्ह राहिली असती, परिणामकारक राहिली असती असं मत होतं. ते ओढून ताणून काही गोष्टी केल्यासारख्या वाटत होत्या. एका परीक्षकांनी सुचवलं होतं की हा जरी लेखनासाठी केलेला प्रयत्न असावा किंवा लेखन यातनं चालना मिळावी, लेखक निर्माण व्हावेत, तरीसुद्धा सादरीकरण त्याचा अभिनेते किंवा अभिनेत्र्याच करणार होते. म्हणजे इथे अभिनय करायचा होता तो नटांना नट्यांना. तर त्या नट आणि नट्यांनी थोडंसं अभिनयाचं प्रशिक्षण थोडंसं घ्यावं किंवा ते 1 महिना जर मिळाला तर त्यांनी थोडंसं तरी त्याबद्दल काहीतरी जागरूक असावं असं एका परीक्षकांचं म्हणणं होतं. लिखाणदृष्ट्या कमी पडल्या एकांकिका असं एका परीक्षकांचं मत होतं. माझं स्वतःचं मत असं होतं की तुम्ही जेव्हा एखाद्या संवेदनशील विषयाला हात घालता लेखक म्हणून, अनायसी ही मानाची लेखकांची संघटना आहे किंवा संस्था आहे, तर मला असं सांगावं असं वाटतं की कुठल्याही विषयाला तुम्ही जेव्हा हात घालता, पहिली कडी लेखक आणि शेवटची कडी प्रेक्षक असं आपण जे म्हणतो, ते सुरुवात उगम त्याचा लेखक असतो. तर त्यांनी त्या विषयाची
शास्त्रीयदृष्ट्या आणि सगळ्या दृष्ट्या सत्यासत्यता पडताळून पाहावी असं मला मनापासून वाटतं. कारण तुम्ही एखाद्या व्यासपीठावर येऊन जेव्हा एखादं विधान करता आणि ते एखाद्या वेगळ्या संस्थेच्या माध्यमातून करता आणि ते जर का प्रेक्षक बघायला असतात तर त्याला फार जबाबदारी लागते आणि एक वेगळी जाणीव लागते असं मला वाटतं. कारण तुम्ही जी विधानं करता ती इथे बसणारे लोक पटकन बाहेर जाऊन सांगू शकतात आणि व्हायरससारखंच ते पसरतं. त्यामुळे त्यातून कुठलाही गैरसमज, चुकीचं ज्ञान, चुकीचा संदेश, चुकीचं काहीतरी हे जाऊ नये असं मला प्रामाणिकपणे वाटतं. असं 2 एकांकिकांमध्ये मला खूप जाणवलं की त्याचा अभ्यास जाणवला नाही आणि त्याचं मग धड ती फॅन्टसी राहत नाही. फॅन्टसी असेल तर माझं काहीच म्हणणं नाही, पॅरडी असेल तर माझं काहीच म्हणणं नाही. पण ते जर का तुम्ही सत्य मांडत असाल तर मग त्याची सत्यासत्यता पडताळून पाहिली गेलीच पाहिजे, नाही तर मग त्रास होतो ऐकताना. माझ्यासारख्या वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या माणसाला तर जास्तच त्रास होतो थोडासा. असो, माझं हे वैयक्तिक मत होतं. नवीन लेखक तयार व्हावेत हा उद्देश, त्याबद्दल मी बोललोच. विनोदी विषयाचा अभाव मला स्वतःला खूप जाणवला. सगळेच खूप गंभीर आणि खूप सत्य आणि काहीतरी वास्तव अशाकडे गेले होते. हरकत नाही, चांगलं होतं, पण त्यात विनोदी असतं तरी मजा आली असते. मी त्याचा विनोदी प्रकारे यालाच अनुषंग एक पटकन प्रसंग सांगतो. 1982 साली राज्यनाट्याच्या शिबिरामध्ये मी होतो नाशिकला आणि तिथे आम्हाला भालवा केळकर व्याख्यान आमचा क्लास घ्यायला किंवा शिबिर घ्यायला 1 दिवसासाठी आले होते आणि त्यांच्याबरोबर 2 मुलं आली होती. त्या मुलांनी ती समोर उभी राहिली आमच्या. त्या शिबिरात गंमत म्हणजे माझ्याबरोबर मंगेश कदम होता, हृदयनाथ राणे होता, विश्वास म्हात्रे होता, अशी इथली मंडळी होती. आणि त्यांनी असे उभे राहिले ती 2 माणसं आणि आम्हाला विचारलं की कोणीतरी काही वाक्य सांगा. तर एकाने वाक्य सांगा, रात्रीचे 11 वाजले होते. आणि त्यांनी अक्षरशः 5 मिनटं पण नाही, 2 मिनटं कोपऱ्यात जाऊन काहीतरी बोलले ते आणि त्यांनी एक स्किट सुरू केलं. त्याची सुरुवात होती रात्रीचे 11 वाजले होते आणि 10 मिनटं त्यांनी ते स्किट केलं. मग म्हणे आता याचा आम्ही विनोदी करतो. मग त्यांनी त्याचंच विनोदी केलं. मग त्याचंच त्यांनी अजून काहीतरी केलं. मग त्यांनी ते करता थांबवलं म्हणजे ह्याच्या पुढे तुम्ही करा. आणि आम्ही ततपपत झाली म्हणजे आमची. सांगायचा उद्देश हा की उत्स्फूर्त नाट्य प्रकार हा फार भयंकर रिस्की आहे आणि ते तुम्ही केलं त्याबद्दल तुमचं मनापासून आम्ही मला कळलंय ते की 20-20 मिनिटात तुम्ही हे केलं, लेखन पण केलं, सादर पण केलं. त्यातूनच निवडून ह्या 5 एकांकिका ह्या परीक्षकांनी इथे आणल्या होत्या. पण त्या मुलांशी आम्ही नंतर जेव्हा बोललो, म्हटलं त्यातला एक इंजिनियर होता आणि एक काहीतरी कॉमर्स ग्रॅज्युएट होता. आम्ही त्यांना विचारलं तुम्ही हे कधीपासून करताय? तर एकाने सांगितलं मी 7 वर्ष करतोय आणि एकाने सांगितलं मी 5 वर्ष करतोय. म्हटलं काय करता? तर म्हणजे काय नाही, आमची एक जागा आहे तालमीची, तिथे आम्ही रोज संध्याकाळी जमतो, 4-5 जण आहोत म्हणे आम्ही आणि 4-5 जण असे गोल बसतो आणि मी एक वाक्य बोलतो, तो एक वाक्य बोलतो, तो एक वाक्य बोलतो, असं मी कथा तयार करतो म्हणे आणि ती लगेच बसवतो आणि करतो. आणि काय नाही, आम्ही कमर्शियल आम्हाला काय करायला आम्हाला वेळ पण नाही. आम्ही कमर्शियल नाटक करण्याच्या उद्देशाने करत नाही, आमच्या आनंदासाठी करतो आणि आम्ही असं गेले 7 वर्ष करतोय. आणि मला म्हणायचं हे की या उत्स्फूर्त नाट्य प्रकारातून एखादा वादक, एखादा गायक जसा एकच राग खेळतो तसं ते खेळायला लागले होते नंतर. मग त्यांना कुठलाही विषय दिला ना तर ते असे लिलया त्यात खेळायचे. मला वाटतं ते अपेक्षित आहे मानाचीला की तो खेळ, ती गंमत आणि ते फुलणं जे आहे असं ते सहज फुलणं त्या ह्याच्यातून यायला पाहिजे. तो आटापिटा आम्हाला सगळ्यांना जाणवला आणि मग त्याच्याबद्दलच या तक्रारी आल्या. तर ते मला वाटतं हळूहळू डेव्हलप होईल. कारण कल्पना एक आविष्कार एक नावाची एक स्पर्धा आपण गेली कित्येक वर्ष पाहतोय. त्याच्या अनेक स्पर्धा मी पाहिलेल्या आहेत आणि त्यात काय गंमत येते. म्हणजे एक विषय देऊन त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारे जे काय करतात त्यातून आलेले नटही तुम्हाला माहीत असते. मी मकरंद अनासपुरीचं देता आधार कार्ड करू अंधारी एकांका मी स्वतः नेहरू सेंटरला पाहिलेली आहे. असे काही मोठे सुनील आपला हा सुगावकर, संजय सुगावकर त्यातून आलेलं नट आहे. असे काही उदाहरणं आपल्याकडे आहेत, त्या एकांका आम्ही बघितलेल्या आहेत. तर तसं काहीतरी मला अपेक्षित होतं. ते काही ठिकाणी जाणवलं, काही ठिकाणी नाही जाणवलं. मी खूप छोटा आहे त्या मानाने, मी अजूनही विद्यार्थीच आहे. मी काही नाट्यशास्त्राचा विद्यार्थी नाही. मी बघून शिकलो. विश्वासने माझ्यापेक्षा जास्त एकांका केलेल्या आहेत. हिला इतकी मेथॉडिकल, इतकी सुंदर नटी आहे, तिच्याबरोबर 700 प्रयोग केले आहेत. पुरुजी तर माझे म्हणजे आदर्शच आहेत. किती झाले, हेमंतचे किती एकांका त्यांनी केल्या असतील. ते सगळे खूप सिनियर लोक आहेत.
पण मी काही नाट्यशास्त्राचा विद्यार्थी नाही, नाटक करत आलो, एकांकिका बघत आलो आणि त्यातून मला जे काही वाटलं ते मी सांगितलं. यांचा उद्देश खूप चांगला आहे, पण तो आपण सगळ्यांनी साध्य करूया उद्देश, आणि आपण काहीतरी छानसं फुलवूया त्यातनं. एवढंच. मी काही तुम्हाला मोठा माणूस किंवा नाट्यशास्त्र पदवीधर म्हणून बोललो नाही, ऑब्झर्वेशन बोललो. तुम्ही आम्हाला इथे बोलवलं परीक्षक म्हणून, त्याबद्दल विवेक आपटांचे आणि या संस्थेचे आभार मानतो. आमचा एक दिवस पूर्ण छान वेगवेगळ्या गोष्टींमध्ये, विषयांमध्ये गेला, त्याबद्दल आम्हाला सगळ्यांच्या वतीने तुमचे आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आणि आता निकाल. विजेत्यांनी पारितोषिक स्वीकारल्यानंतर उजव्या हाताला कॅश वाउचरवर सही करण्यासाठी जायचे आणि मग मंचावरून खाली उतरायचे. स्मृतिचिन्ह प्रायोजित केली आहेत पितांबरी प्रोडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेडने, आणि यातली कॅश प्राइजेस प्रायोजित केली आहेत मानाचीच्याच सर्व सदस्यांनी. बोलूया निकालाकडे. पहिलं पारितोषिक आहे सर्वोत्कृष्ट प्रकाश योजना. कैलासवासी रोहिणी दामोदर सावंत स्मरणार्थ विठ्ठल सावंत पुरस्कृत रोख 2000 रुपये आणि सन्मानचिन्ह. हे पारितोषिक देण्यासाठी विठ्ठल सावंत यांना मी मंचावर निमंत्रण करीन आणि परीक्षकांपैकी हेमंत भालेकर यांना विनंती करीन हे पारितोषिक देण्यासाठी. हे पारितोषिक जात आहे निखिल मारणे, BMCC पुणे, अ टेल ऑफ टू. वाघोबा आले मंचावर. सर्वोत्कृष्ट नेपथ्य शीघ्र नागरी लिपिकार कैलासवासी डॉक्टर श्रीवा भागवत स्मरणार्थ भागवत कुटुंबाकडून पुरस्कृत रोख 2000 रुपये आणि सन्मानचिन्ह. हे पारितोषिक देण्यासाठी हेमंत भालेकर यांना विनंती, आणि ज्यांनी पुरस्कृत केलंय ते भागवत कुटुंब. कार्तिक बहिरट आणि अथर्व ढेले, अ टेल ऑफ टू. BMCC पुणे. यानंतर सर्वोत्कृष्ट संगीत हे पारितोषिक सौ सुलभा चव्हाण पुरस्कृत रोख 2000 रुपये आणि सन्मानचिन्ह. हे पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करतो 38 कृष्णविला या नाटकाच्या लेखिका आणि आमच्या सदस्या श्वेता पेंडसे यांना. त्यांच्या बरोबरीनं सुलभा चव्हाण आपणही मंचावर यावं. हे पारितोषिक जात आहे 14 इंचाचा वनवास, समिता क्रिएशन, शुभम ढेकळे. श्वेता मंचावर थांबा तुम्ही. यानंतर सर्वोत्कृष्ट वेशभूषा सौ मालती यादव आदरार्थ सौ भावना सोनवणे पुरस्कृत रोख 2000 रुपये आणि सन्मानचिन्ह. समिता क्रिएशन 14 इंचाचा वनवास, मधुरा राऊत आणि रिद्धी टेंबुवालकर. श्वेता पेंडसे धन्यवाद. यानंतरचं पारितोषिक सर्वोत्कृष्ट रंगभूषा कैलासवासी रोहिणी दामोदर सावंत स्मरणार्थ विठ्ठल सावंत यांच्याकडून पुरस्कृत रोख 2000 रुपये आणि सन्मानचिन्ह. हे पारितोषिक जात आहे. त्याआधी मी हे पारितोषिक कुणाच्या हस्ते विठ्ठल सावंत आणि विश्वास सोनी यांना विनंती करीन की आपण दोघांनी हे पारितोषिक प्रदान करावं. पारितोषिक जात आहे
अ टेल ऑफ टू BMCC पुणे, कार्तिक बहिरड. वाघोबांची रंगभूषा परीक्षकांना खूप आवडली. सर्वोत्कृष्ट रंगमंच व्यवस्थापन नर्मदा डिझाईन फाउंडेशन तर्फे उमेश ओमाशे पुरस्कृत रोख 2000 रुपये आणि सन्मानचिन्ह हे जात आहे एकांकिकेला स्वामी नाट्यांगण या संस्थेला डोंबिवली. विश्वास सोनी आणि उमेश ओमाशे यांच्या हस्ते हे पारितोषिक स्वामी नाट्यांगणचे रंगमंच व्यवस्थापक स्वीकारतात. यानंतर प्राथमिक फेरीतलं विशेष लक्षवेधी सादरीकरण नाशिकची संस्था नम्रता कलाविष्कार या. मी विजय ठाकरे यांना विनंती करेन की हे पारितोषिक देण्यासाठी आपल्याला कृपया मंचावर जावं. विजयजी. मी जो उल्लेख केला आमच्या मॅडम 20 विषयांची तयारी करून आल्या त्या मॅडम डॉक्टर आहेत. त्यांच्या सहकारी सुद्धा फिजिओथेरपिस्ट त्यांच्या बरोबर आलेल्या. तीन विशेष सन्मान आता आपण करतो आहोत. त्यातला पहिला मी विवेक आपटे सरांना विनंती करेन हा सन्मान करण्यासाठी कृपया आपण मंचावर यावं. एकांकिका नाटक आणि आज ज्या प्रकारची स्पर्धा आपण घेतो आहोत त्या उत्स्फूर्त सादरीकरणाची ज्यांच्याकडे मास्टरी असं म्हटलं जातं सर्व रंगकर्मी त्यांच्याकडे त्या आदराने पाहतात. लक्ष्मीकांत बेर्डे, प्रशांत दामले यांच्या करिअरची सुरुवात ज्यांच्या मार्गदर्शनाखाली झाली ते प्रकाश बुद्धिसागर. कृपया मंचावर या. आमच्या 2 पिढ्या प्रकाशजींना पाहता पाहता उभ्या राहिलेल्या आहेत. त्यांचे वेगवेगळे प्रयोग वेगवेगळ्या त्यांच्या संकल्पना आम्ही मंचावर सादर करताना पाहिलेल्या आहे प्रकाशजींना. असं म्हटलं जायचं एकांकिका स्पर्धेच्या त्या काळामध्ये. हा काळ होता 1892-94चा. पक्कीला काय सुचेल सांगता येत नाही. काहीही सुचू शकतं असं हे व्यक्तिमत्व. पक्कीला काही सुचू शकतं अशा अर्थाची क्रेज आमच्या त्या काळामध्ये होती. यानंतर उत्स्फूर्त एकांकिका स्पर्धेचे जे बीज आहे ती कल्पनाच मुळात ज्या व्यक्तीची जिला आता 25 ते 30 वर्षांचा काळ लोटलेला आहे. नाट्य दर्पणच्या एकांकिका स्पर्धांमध्ये जी सुरुवात झाली त्या एकांकिका स्पर्धेमध्ये सेटचा विषय दिला जायचा, कधी एखादा शब्द दिला जायचा, कधी एखादी कविता दिली जायची, कधी एखाद्या लेखकाचं एखादं वाक्य उद्धृत केलं जायचं आणि तोच विषय असायचा ज्याचा गिरीश सरांनी उल्लेख केला. त्या स्पर्धांना ज्यांच्या कल्पनेतून सुरुवात झाली, कल्पना एक आविष्कार अनेक, त्या स्पर्धेचे मूळ संकल्पक जी आपण आज उत्स्फूर्त घेण्याचा प्रयत्न केला सुहास कामत. कृपया मंचावर या. तर मी असंच एक कल्पक व्यक्तिमत्व नाट्य क्षेत्रातलं प्रमोद लिमे यांना विनंती करतो की त्यांनी सुहासजींना सन्मानित करावं. प्रमोदजी स्वतः गेली 30 वर्षाहून जास्त काळ रिझर्व्ह बँकेच्या एकांकिका स्पर्धांचे आयोजक आहेत. नाट्य दर्पणच्या एकांकिकेचे ते आयोजक आहेत. तिथल्या सर्व 25 ते 30 वर्षांचा काळ, त्याच्यापेक्षा जास्त. नाट्य दर्पण 25 वर्षात होती पण त्या आधी प्रमोद बिझी आहेत.
या सगळ्या नाट्य व्यवहारामध्ये. सुहास कामत यांचं हे विशेष सन्मान त्यांचा. मानाचीचे जे फाउंडर मेंबर्स होते त्यामध्ये सुहास कामत आहे. कल्पना लेखकांना एकत्र आणण्याची त्यातही त्यांची कल्पकता आम्हाला दिसली. आणि अशा आयोजनाचा जो आधार असतो ते प्रायोजक तेही त्यांचाही सन्मान करणं मानाची आपलं कर्तव्य मानते. सन्माननीय प्रायोजक पितांबरी प्रोडक्ट्सचे विश्वासराव दामले यांना मी विनंती करीन की त्यांनी मंचावर यावं. अध्यक्ष विवेक आपटे आम्हा सर्वांच्या वतीनं विश्वासरावांचं स्वागत करतील, सन्मान करतील. या 3 विशेष सन्मानांच्या नंतर आपण पुन्हा पारितोषिक वितरणाकडे वळतो आहोत. हे पारितोषिक आहे सर्वोत्कृष्ट अभिनेता द्वितीय क्रमांक M काझी स्मरणार्थ खालिदा शेख पुरस्कृत रोख 2000 रुपये आणि सन्मान चिन्ह. हे पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करीन पुरस्कर्त्या खालिदा शेख आणि परीक्षक गिरीश ओक सरांना. हे पारितोषिक जात आहे दुसऱ्या क्रमांकाचा अभिनेता एकांकिका खूप लोक आहेत अभिनय कल्याण बाबाच्या भूमिकेसाठी रोशन मोरे. हे दुसरं पारितोषिक. यानंतरचं पारितोषिक सर्वोत्कृष्ट अभिनेता प्रथम क्रमांक कैलासवासी कुमुदिनी गोविंदा आपटे स्मरणार्थ विवेक आपटे पुरस्कृत रोख 3000 रुपये आणि सन्मान चिन्ह. हे पारितोषिक देण्यासाठी गिरीश ओक सरांना पुन्हा एकदा विनंती करीन. हे पारितोषिक जातंय सर्वोत्कृष्ट अभिनेता बजरंगच्या भूमिकेसाठी रंजन प्रजापती 14 इंचाचा वनवास. अभिनेत्री द्वितीय क्रमांक लतीफा काझी स्मरणार्थ खालिदा शेख पुरस्कृत रोख रुपये 2000 आणि सन्मान चिन्ह. पुरस्कर्त्या खालिदा शेख आणि परीक्षक इला भाटे यांना विनंती आहे पारितोषिक देण्यासाठी आपण पुढे यावं. जात आहे हु इज द कल्प्रिट नम्रता साक्षी पाटील स्वामी नाट्यांगण डोंबिवली. आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री प्रथम क्रमांक कैलासवासी याज्ञ सेना देशपांडे स्मरणार्थ राजेश देशपांडे पुरस्कृत रोख रुपये 3000 आणि सन्मान चिन्ह. हे पारितोषिक जात आहे
खूप लोक आहेत मधल्या श्रेयसी वैद्य, भाटे आणि राजेश देशपांडे यांच्या हस्ते हे पारितोषिक स्वीकारण्यासाठी श्रेयसी वैद्य. यानंतर सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता एक पारितोषिक होतं आणि विनोदी अभिनेत्री हे एक पारितोषिक होतं. पण सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेत्री संपूर्ण या स्पर्धेत त्या प्रकारची भूमिकाच नव्हती. मग दोन्ही पारितोषिक विनोदी अभिनेत्यांना द्यायचं असं ठरलं. त्यात क्रमांक नाही आहेत, दोन्ही अभिनेते. त्यातलं पहिलं नाव आहे कैलासवासी. हे पारितोषिक पुरस्कृत केलंय कैलासवासी भालचंद्र गाडीगावकर स्मरणार्थ. अरुण गाडीगावकर पुरस्कृत रोख 2000 रुपये आणि सन्मानचिन्ह. हे पारितोषिक देण्यासाठी मी अरुण गाडीगावकरांना मंचावर यायची विनंती करतो. त्यांच्या बरोबरीनं अशा अनेक विनोदी भूमिका गाजवलेले महेंद्र कदम आमचे सदस्य. महेंद्रजी या मंचावर. आमचे फाउंडर मेंबर पैकी लेखक, होम मिनिस्टरचे लेखक म्हणून त्यांची ओळख आहेच आपल्याला. गेली अनेक वर्ष होम मिनिस्टरचं लिखाण करतायत. विनोदी अभिनेता आहे एक गॉगलवाला मुलगा होता 14 इंचचा वनवास मध्ये. अमेय परब त्याचं नाव आहे का? अमेय परब. महेंद्र कदम आणि अरुण गाडीगावकर यांच्या हस्ते थँक्यू महेंद्र. यानंतर सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेताच निवडलाय. कैलासवासी पद्माकर तांबे स्मरणार्थ सुनीता तांबे पुरस्कृत रोख 2000 रुपये आणि सन्मानचिन्ह. हे पारितोषिक देण्यासाठी मी सुनीता तांबे यांच्या बरोबरीनं आशिष पात्रे यांना विनंती करतो, कृपया मंचावर या. हे पारितोषिक जात आहे अ टेल ऑफ 2 मधल्या आर्यनच्या भूमिकेसाठी राज दीक्षित. मगाशी मी सांगितलं तसं ही स्पर्धा होती उत्स्फूर्त एकांकिका स्पर्धा. चिठ्ठीमधून जो विषय येईल तो तुम्हाला 2 तासामध्ये त्याचं लिखाण करायचंय, सादरीकरण करायचंय. आणि हे विषय 20 पैकी कुठलाही विषय येऊ शकतो. आणि त्या 2 तासामध्ये तुम्ही जे सादरीकरण केलेलं आहे ते अंतिम फेरीमध्ये त्याचा विस्तार करून पूर्ण वेळची एकांकिका, संपूर्ण प्रकाश योजना आणि नेपथ्य आणि संगीतासह सादर करायची आहे. ती मूळ जी कथा 1 महिन्यापूर्वी जी प्राथमिक फेरी झाली त्या मूळ कथेला समोर ठेवूनच कुठेही कथेत बदल न करता तिचा उत्तम रीतीने विस्तार करण्यासाठी करणाऱ्या संघाला 2 पारितोषिक आम्ही देतो आहोत. उत्कृष्ट कथा विस्तार हे दुसरं पारितोषिक जात आहे. लेखक आणि कवी कैलासवासी राजा गायंगी स्मरणार्थ शिल्पा गायंगी गंजी पुरस्कृत रोख 2000 रुपये आणि सन्मानचिन्ह. सर्वोत्कृष्ट कथा विस्तार दुसरं पारितोषिक 14 इंचाचा वनवास रोहन कोटेकर आणि केतन साळवी तिघांनी या. राजीव जोशी यांना विनंती.
कृपया हे पारितोषिक देण्यासाठी आपण मंचावर यावं. मानाची ही लेखक संघटना लेखकांसाठी निर्माण झालेली संघटना. आज या संघटनेचं महत्व सांगतो तुम्हाला. यांची एकांकिका झाली, ही मुलं सेट उचलत होती, उतरवत होती आणि फोन आला. मुंबईमध्ये एका उमेदवाराला पथनाट्य करणारी काही हुशार चुणचुणीत मुलं हवी आहेत. योगायोग बघा, नुकताच यांचा परफॉर्मन्स आम्ही पाहिलेला होता. त्यांना आम्ही या चमूचं नाव सुचवलं आणि त्यांचं पुढचं पथनाट्यासाठी ही मुलं त्या उमेदवाराला मदत करणार. मे महिन्यामध्ये त्यांना हा वेळही असतो, त्यांची कला सादर करण्याची एक संधी मिळेल. हे व्यासपीठ त्या अर्थानं त्यांना किती उपयुक्त ठरलं, या अर्थानं संघटनेचं महत्व असतं. कथाविस्तार प्रथम क्रमांक श्वेता पेंडसे पुरस्कृत रोख 3000 रुपये आणि सन्मानचिन्ह. राजू जोशी सरांना पुन्हा एकदा विनंती, श्वेता पेंडसे यांच्या बरोबरीने पारितोषिक देण्यासाठी पुढे यावं. अ टेल ऑफ टू कार्तिक भैरट आणि राज दीक्षित. आणि आता सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक द्वितीय क्रमांक कैलासवासी सिंधू औंधे स्मरणार्थ अरविंद औंधे पुरस्कृत रोख 3000 रुपये आणि सन्मानचिन्ह. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक दुसरा क्रमांक जातोय अ टेल ऑफ टू कार्तिक भैरट. मी पुरुषोत्तम बेर्डे सरांना विनंती करेन की पारितोषिक देण्यासाठी आपण पुढे यावं. अरविंद औंधे सर. धन्यवाद औंधे सर. यानंतर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक प्रथम क्रमांक आशिष पाथरे पुरस्कृत रोख रुपये 5000 आणि सन्मानचिन्ह. हे पारितोषिक प्रदान करण्यासाठी आशिष पाथरे पुरस्कर्ते आणि पुरुषोत्तम बेर्डे सरांना विनंती, आपल्या दोघांच्या हस्ते हे पारितोषिक द्यावं. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक प्रथम क्रमांक 14 इंचाचा वनवास रोहित रोहन आणि केतन साळवी. यानंतर लेखक आनंद मसवेकरांना विनंती करीन, कृपया पुढचं पारितोषिक देण्यासाठी आपण मंचावर यावं. गुरुदा धन्यवाद. सर्वोत्कृष्ट लेखक द्वितीय कैलासवासी सुरेश नारायण दरेकर स्मरणार्थ सचिन दरेकर पुरस्कृत सचिन आलं रोख रुपये 9000 आणि सन्मानचिन्ह. दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक जात आहे लेखक रोहित रोहन केतन 14 इंचाचा वनवास. आनंद मसलेकर स्वतः शेकडो एकांकिका नाटकांचे लेखक, त्यांच्या हस्ते हा सन्मान स्वीकारते लेखकांची नवीन पिढी रोहित रोहन आणि केतन. मानाचीसाठी दिग्दर्शकापेक्षा लेखकाचं पारितोषिक मोठं आहे, त्या अर्थानं त्याचा क्रम सर्व शेवटी ठेवण्यात आलाय. लेखक प्रथम क्रमांक
गंगाराम गवाणकर पुरस्कृत 11,000 रुपये आणि सन्मान चिन्ह. पारितोषिक जात आहे वाघोबांना. अ टेल ऑफ टू, कार्तिक भंगट आणि राजू दीक्षित. आनंद मसलेकर सर, गंगाराम गवाणकर आणि आनंद मसलेकर यांच्या हस्ते हे पारितोषिक. सर्वोत्कृष्ट लेखक प्रथम क्रमांक. यानंतरचं पारितोषिक प्रदान करण्यासाठी एकांकिका दुसरा क्रमांक, कवी कैलासवासी रामचंद्र विष्णू कोंडेकर स्मरणार्थ डॉक्टर अलका नाईक पुरस्कृत रोख 15,000 रुपये आणि सन्मान चिन्ह. अलका नाईक यांच्या बरोबरीनं मी गुरु भरत दाभोळकर यांना विनंती करीन हे पारितोषिक आपल्या हस्ते प्रदान करावं. आणि सर्वोत्कृष्ट एकांकिका दुसरी ठरली आहे अ टेल ऑफ टू, BMCC पुणे. थँक्यू. यानंतर मानाची आयोजित उत्स्फूर्त एकांकिका स्पर्धा 2024 चे अंतिम विजेते मानाची आणि श्री रामनाथ थरवळ पुरस्कृत रोख 25,000 रुपये आणि सन्मान चिन्ह असं हे पारितोषिक. सर्वोत्कृष्ट एकांकिका प्रथम हे पारितोषिक देण्यासाठी रामनाथ थरवळ सरांना विनंती, कृपया आपण मंचावर यावं. मानाचीचे अध्यक्ष विवेक आपटे आणि आजचे सन्माननीय पाहुणे गुरु भरत दाभोळकर यांना पुन्हा एकदा विनंती, हे पारितोषिक देण्यासाठी आपण पुढे यावं. सर्वोत्कृष्ट एकांकिका प्रथम संहिता क्रिएशननं काय सादर केलं होतं? 14 इंचाचा वनवास. मानाच्या आयोजित उत्स्फूर्त एकांकिका स्पर्धेचे अंतिम विजेते संहिता क्रिएशन. एकांकिका 14 इंचाचा वनवास. ज्यांना पारितोषिक मिळाली त्यांचं अभिनंदन. ज्यांना पारितोषिक मिळाली नाही त्यांनी पुन्हा पुढच्या वर्षी जोरदार तयारीने उतरायचंय. परीक्षकांची जी मतं आहेत चौदा इंच वनवास 50 कलाकार या निमित्तानं आपल्याला मंचावर मोबाईल साइड, मोबाईल खाली बसा. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ज्यांनी हस्ते परहस्ते सहकार्य केले त्या सर्वांचे मनापासून आभार. शुभरात्री. जय हिंद.